केंद्र आहे. 11:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरातील भांडेवाडी इथं एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितलं की एका खासगी कंपनीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिदिवस सुमारे 1200 टन शहरी घनकचरा याचे या प्रकल्पात प्रक्रियाकरण होणार असून यामार्फत प्रतिदिवस 28 टन सीएनजी, 120 टन खात आणि 400 टन RFP रिफ्यूज डिराईव्ह फ्युएल याची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यावर त्याचं अनुकरण देशभरात सुद्धा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाबाबत त्यांनी सांगितलं की सरकार कुठल्याही निर्णयाबाबत सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत सर्व निर्णय घेतले जातील. दोन समाजांमध्ये तेढ होईल असं कुठलंही काम सरकार करणार नाही. ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. आखाती देशात सुरू असलेलं संकट संपल्यावर वाढत्या इंधन किमती सुद्धा स्थिर होतील असं त्यांनी म्हटलं. हिंदी पत्रकारितेतला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं PRSI नागपूर शाखा आणि हिंदी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आज दुपारी 3:30 वाजता रमण सायन्स सेंटर इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव तसंच नुवाल यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा T20 मालिकेतला दुसरा सामना आज इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल इथं खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिल्या सामन्यात भारतानं चेम्सफोर्ड इथं इंग्लंडचा 38 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 2 जून रोजी टॉटन इथं खेळवला जाणार आहे. दरम्यान 12 जूनपासून इंग्लंडमध्ये ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहम इथं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सनं IPL क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.